काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. अकोले तालुक्यातील करवंदरा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या 200 ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. त्यापैकी 59 जणांना तातडीनं राजूर, कोहणे, समशेरपूर, खिरविरे रुग्णालयात दाखल केलं गेलं. यात 7 लहान बालकांचाही समावेश आहे. माजी आमदार वैभव पिचड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन अतिगंभीर रुग्णांना नाशिक आणि संगमनेर या ठिकाणी हलवलंय. करवंदरा येथील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह पाडोशी येथील रामभाऊ साबळे यांच्या मुलीशी निश्चित झाला होता. तर नवरदेवाकडे हळदीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री असल्यामुळे 200 ग्रामस्थ आणि नातेवाईक जेवणासाठी आले. मात्र रात्री जेवल्यानंतर सकाळी काही वऱ्हाडी पाडोशीला गेल्यावर तर काहींना रस्त्यातच उलट्या आणि जुलाब होऊ लागले. त्यांना तातडीनं राजूर, कोहणे, खिरविरे रुग्णालयात दाखल केलं गेलं. डॉक्टर दिघे, डॉक्टर NS बांगर हे त्यांच्यावर उपचार करतायत. यामध्ये महिला आणि बालकांची संख्या अधिक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार केले जात आहेत. या रुग्णांमध्ये कृष्णा भांगरे वय वर्ष 22, सखुबाई कोंडार 40, द्रौपदाबाई कोंडार 35, सुलबाई कोंडार 45, नीता अशोक कोंडार 23, गणेश मोहोधुळे, समीर भांगरे वय वर्ष 22, कोमल भांगरे वय वर्ष 9, विठाबाई भांगरे वय वर्ष 80, वैष्णवी दाभाडे वय 4, मीराबाई भांगरे वय 32, सुमनबाई कोंडार वय 32, तान्हुबाई भांगरे वय 65, देवकाबाई भांगरे वय 30, सीताराम म्हशाल वय वर्ष 42, मनीषा भांगरे वय 30, सविता कडाळी वय 28, मीराबाई भांगरे वय 42, अलका भांगरे वय 43, अशोक सुरकुले वय 25, सयाजी कवटे वय 73, समीर भांगरे वय 8, सोमा कोंडार वय 10 अशा 26 रुग्णांना राजूर रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. तर कोहणे ग्रामीण रुग्णालयात 16 आणि खिरविरे ग्रामीण रुग्णालयात 12 रुग्ण दाखल असून 20 रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन यांना माजी आमदार वैभव पिचड यांनी संपर्क करून रुग्णांची माहिती देऊन उपचारासाठी प्रयत्न सुरू केलेत. मी डॉक्टर दिघे, ग्रामीण रुग्णालय राजूर. आज दिनांक 28/2/2024 रोजी सकाळी 3 पेशंट आमच्याकडे फूड पॉयझनिंगचे ॲडमिट झाले. त्याच्यानंतर दुपारी 2-3 आले आणि 6 नंतर जवळजवळ 20-25 पेशंट आले. एकूण आमच्याकडे आत्तापर्यंत 28 पेशंट ॲडमिट आहेत. त्यांच्यावर सर्व औषधोपचार करून सर्व मेंटेन ठेवलेले आहे. त्याच्यापैकी 3 पेशंटला जुलाबाचा त्रास जास्त असल्याने आणि हायपरटेन्शन, BP कमी असल्याने त्यांना सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे. आपल्याकडे राजूर RHमध्ये आज फूड पॉयझनिंग असलेले पेशंट आपण ॲडमिट केलेले आहेत. तर प्रथमतः ही फूड पॉयझनिंगची केस ही मांडवाच्या कार्यक्रमामध्ये काल हळदीचा कार्यक्रम होता मोवेशीला करवंदरा येथे आणि तिथे जे लोकांनी जेवण केलं होतं त्यांना जुलाब, उलटीचे त्रास व्हायला सुरुवात झाली आणि आज दुपारपासून त्यांना त्रास व्हायला लागला. तर त्यामध्ये आपल्याकडे आत्तापर्यंत 28 रुग्ण RHला ॲडमिट झाले. त्यातले 3 जण आपण सिव्हिल हॉस्पिटल नाशिकला रेफर केलेले. त्यांचे जरा BP लो झालेले होते तर आपण एक प्रिकॉशन म्हणून नाशिकला शिफ्ट केले. त्याचप्रमाणे आपल्याकडे दुपारी मोवेशीला 5 जण ॲडमिट झाले होते. ते स्टेबल करून ते आता डिस्चार्ज झालेले आहेत. त्याचप्रमाणे कोहण्याला 15 रुग्ण आत्तापर्यंत ॲडमिट झालेले आहेत. त्यातलेही सर्व काही स्टेबल आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत. लग्न पाडोशीला होतं. तर पाडोशीला जे लग्नाला इकडचे मुलाकडचे वराड गेलेलं होतं त्यामध्ये त्यांना तिथं लग्नाच्या ठिकाणी तिथेही त्रास व्हायला लागला. कारण त्यांनी आदल्या दिवशी इकडे जेवण केलेलं होतं. तर तिथे त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज लग्नाच्या ठिकाणी त्रास व्हायला लागला. तर तिथे 22 रुग्णांनी उपचार घेतले. सर्वांना सलाईन वगैरे लावून उपचार करून स्टेबल करून सध्या डिस्चार्ज केलेलं आहे. त्यातलेच 3 रुग्ण फक्त SMBTला गेलेले होते. SMBT मध्ये तिथेही संपर्क केला असता त्यांनी
उपचार देऊन तिन्ही पेशंटला स्टेबल करून घरी सोडलेलं आहे. तर सध्या अजून रुग्ण येत आहेत आपल्याकडे. मोवेशीचे, साकीरवाडी आणि करवंदरा एरियातले जे रुग्ण आहेत ते आपल्याकडे इथे आरेशला आणि मोवेशीला येतात. तर त्यांना ट्रीटमेंट द्यायचं काम चालू आहे. आरोग्य विभागाची सर्व टीम इथे कार्यरत आहेत. सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आणि स्टाफ हा आज 24 आवर्समध्ये कार्यरत राहील आणि जे कोणी रुग्ण येतील त्यांना आपण ट्रीटमेंट देऊन आणि ज्याला गरज भासेल त्याला वरिष्ठ स्तरावर संदर्भित केलं जाईल आणि उपचार दिले जातील. गंभीर असणाऱ्या रुग्णांना तातडीनं नाशिक आणि संगमनेर तसेच लोणी या ठिकाणी दाखल करण्यात आले. राजूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर रामनाथ दिघे हे रुग्णालयात लहान मोठे, वृद्ध, महिला अशा 26 रुग्णांवर उपचार करतायत. तर अन्नातून विषबाधा झाली असून त्यामुळे काही रुग्ण गंभीर असून त्यांना नाशिक आणि संगमनेर या ठिकाणी हलवले गेले. नाशिकमध्ये आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे या रुग्णालयात रुग्णांसोबत पोहोचल्या. मोवेशीच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये फूड पॉयझनिंग अन्नातूनच झालं आणि त्यामुळं जवळजवळ 27-28 जे रुग्ण होते ते राजूरच्या आरेसला नेण्यात आले होते. आता त्यातले 4 जण नाशिकला पाठवले होते. तिथं माझ्या पत्नी पुष्पा लहामटे आणि माझे सहकारी मुकुंद लहामटे हे त्या रुग्णांच्या भेटीला गेले. त्यांची तब्येत पण ठीक आहे. नातेवाईकांनी काळजी करण्याचं कारण हे औषध उपचार चालू आहे. आणि राजूरला जे काही 24 रुग्ण होते तिथे डॉक्टरांशी बोलणं झालं. त्यांची पण तब्येत सुखरूप आहे. त्यामुळं ज्यांनी लवकर ह्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोचवलं त्यांचं मनापासून आभार. आणि ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावरती एवढी तत्परता दाखवून ट्रीटमेंट केली त्यांचेही मनापासून आभार. नातेवाईकांनी काळजी करण्याचं कारण नाही. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, अकोले. प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128.